नमस्कार, मी हनुमंत धायगुडे. काल हाकेनं पत्रकार परिषद घेतली आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये ज्यांनी GR काढला 2 सप्टेंबरचा त्याला तीव्र पद्धतीने विरोध करायला हे ओबीसींना अपेक्षित होतं. पण ज्यांनी ह्या महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा मंडल आयोग लागू केला, ज्यांनी ओबीसींना आरक्षण देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आणि आता त्याच पक्षाची भूमिका, मी काय त्या पक्षाचा प्रवक्ता वगैरे नाहीये, पण आपण माणूस म्हणून विचार करायला पाहिजे ना. आता त्या पक्षाने त्यांची भूमिका जाहीर केली की मूळ ओबीसींनाच आम्ही तिकीट देणार. तुझा बाप नेमका कोण आहे? तू लोकसभेचं शिवसेनेचा प्रवक्ता असताना लोकसभेचं तिकीट मागायला पवार साहेबांच्या पायऱ्या झिजत होता. त्यांनी ओळखलं हे कुत्र ह्याला गेटच्या आत सुद्धा येऊ द्यायचं ना, हे प्रामाणिक कुत्र नाहीये. आणि तू बाहेर मीडियावाले मित्र पकडून नॅरेटिव्ह सेट केला की मला शरद पवार तिकीट देणार आहेत, पण त्यांनी तुझी लायकी ओळखली होती, तुला ते तिकीट दिलं नाही. त्यावेळेस तू बाप बदलायचा प्रयत्न केला पण त्यांनी तुला स्वीकारला नाही. आणि आता तुझा अदृश्य पद्धतीचा बाप आहे, तुला हे सगळं करायला लावतोय. तुझा बाप नेमका कोण हेच कळत नाहीये. हा GR ज्यांनी काढला त्याला तीव्र तू ओबीसींनी विरोध करायला पाहिजे होता. ही ती बाजू मांडत नाहीये. ह्यांनी सांगितलं की मी मूळ ओबीसींनाच तिकीट देणार आहे. त्याचं स्वागत करायला पाहिजे ना तू. दुसऱ्या पक्षाने अशी ठाम भूमिका घेतली का की आम्ही मूळ ओबीसींनाच तिकीट देणार? तू राजकारण करायला लागलायस. नेमका तुझा बाप कोण आहे ह्या माध्यमातून तुला माझा प्रश्न आहे. नमस्कार, मी हनुमंत धायगुडे. काल हाकेनं पत्रकार परिषद घेतली आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये ज्यांनी GR काढला 2 सप्टेंबरचा त्याला तीव्र पद्धतीने विरोध करायला हे ओबीसींना अपेक्षित होतं. पण ज्यांनी ह्या महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा मंडल आयोग लागू केला, ज्यांनी ओबीसींना आरक्षण देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आणि आता त्याच पक्षाची भूमिका, मी काय त्या पक्षाचा प्रवक्ता वगैरे नाहीये, पण आपण माणूस म्हणून विचार करायला पाहिजे ना. आता त्या पक्षाने त्यांची भूमिका जाहीर केली की मूळ ओबीसींनाच आम्ही तिकीट देणार. तुझा बाप नेमका कोण आहे? तू लोकसभेचं शिवसेनेचा प्रवक्ता असताना लोकसभेचं तिकीट मागायला पवार साहेबांच्या पायऱ्या झिजत होता. त्यांनी ओळखलं हे कुत्र ह्याला गेटच्या आत सुद्धा येऊ द्यायचं ना, हे प्रामाणिक कुत्र नाहीये. आणि तू बाहेर मीडियावाले मित्र पकडून नॅरेटिव्ह सेट केला की मला शरद पवार तिकीट देणार आहेत, पण त्यांनी तुझी लायकी ओळखली होती, तुला ते तिकीट दिलं नाही. त्यावेळेस तू बाप बदलायचा प्रयत्न केला पण त्यांनी तुला स्वीकारला नाही. आणि आता तुझा अदृश्य पद्धतीचा बाप आहे, तुला हे सगळं करायला लावतोय. तुझा बाप नेमका कोण हेच कळत नाहीये. हा GR ज्यांनी काढला त्याला तीव्र तू ओबीसींनी विरोध करायला पाहिजे होता. ही ती बाजू मांडत नाहीये. ह्यांनी सांगितलं की मी मूळ ओबीसींनाच तिकीट देणार आहे. त्याचं स्वागत करायला पाहिजे ना तू. दुसऱ्या पक्षाने अशी ठाम भूमिका घेतली का की आम्ही मूळ ओबीसींनाच तिकीट देणार? तू राजकारण करायला लागलायस. नेमका तुझा बाप कोण आहे ह्या माध्यमातून तुला माझा प्रश्न आहे.